रत्नागिरी शहरात LPG गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा तुटवडा निर्माण होऊ शकतो या भीतीनं नागरिकांनी गॅस एजन्सींकडे धाव घेतलीय. रत्नागिरी शहरातील शांतादुर्गा गॅस एजन्सीच्या बाहेर गेल्या 3 दिवसांपासून ग्राहकांच्या लांबलचक रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. LPG गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक एजन्सीसमोर जमा होत आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे भविष्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा भासू शकतो या भीतीनं अनेक नागरिक आधीच सिलेंडर घेण्यासाठी गर्दी करत आहेत. दुपारच्या रखरखत्या उन्हातही ग्राहक एजन्सीबाहेर तासनतास रांगेत उभे असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. दरम्यान गॅसच्या वाढत्या दरांमुळे ग्राहकांमध्ये नाराजीचं वातावरणही दिसून येत आहे. 2 दिवस झालं मी बुक केलेलं आहे गॅस सिलेंडर. त्याचा OTP नंबर पण आलेला आहे. गॅस सिलेंडर घरी न आल्यामुळं वाट बघून मी आपल्या इथे सेंटरला आलेला आहे. सकाळपासून इथं उभं आहे रांगेमध्ये. तर आता काय होतं ते बघायचं आहे, कारण हा परत आम्हाला गॅस सिलेंडर घेऊन यावा लागतो आणि भरलेला सिलेंडर, त्यात गाडीतसुद्धा पेट्रोल भरलेलं आहे आणि सिलेंडर पण भरलेला आहे, असा घेऊन आम्हाला घरी जावं लागणार आहे. एक तर पेट्रोलची पण अडचण आहे आणि गॅस सिलेंडरची अडचण आहे. ह्या दोन्ही अडचणी एकदाच आम्हाला सोडवावं लागतात. त्याच्यामुळं हे गॅस सिलेंडर घरी नेतानासुद्धा रिस्की आहे. तर याकडे शासनानं लक्ष देणं गरजेचं आहे.